छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला आता जामीन मंजूर करण्यात आलाय। 50,000च्या जात मुचलक्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयानं हा जामीन कोरटकरला मंजूर केलाय। कोरटकरला याआधी पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती। अटी शर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आल्याचं कोरटकरांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। तर कोरटकरला जामीन दिला नसता तरी चाललं असतं असं इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलंय। तर घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते असंही सरोदे यांचं म्हणणं आहे। 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरला जामीन मंजूर केलाय। अटी शर्तींसह हा जामीन मंजूर केल्याचं वकिलांनी सांगितलेलं आहे। मेहरबान कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी, तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 50,000चा जो काय जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या वेळा जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्यावेळेला त्यांनी जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे। तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही, अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे। प्रशांत कोरटकरवर 2 वेळा न्यायालयीन परिसरामध्येच हल्ला झाला होता पोलिसांच्या ताब्यात असताना। त्यामुळे खरं तर जस्टिस कृष्णा अय्यर यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आरोपीची सुरक्षितता ही जास्त कारागृहामध्ये आहे आणि तपास सुद्धा पूर्ण व्हायचा आहे, 60 दिवसाचा जो मॅन्डेटरी पिरियड आहे ज्याच्यामध्ये तपास पूर्ण करणं आवश्यक आहे ते 60 दिवस अजून व्हायचे आहे, अशा पार्श्वभूमीवर जामीन दिला नसता तरी चाललं असतं असं हे प्रकरण होतं। पण आज प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। कोणत्या अटींवर जामीन झाला असेल त्या सगळ्या अटींचं पालन त्यांनी केलं पाहिजे। त्यांनी एका जरी अटींचं पालन केलं नाही तरी त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते। दरम्यान प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानंतर इतिहासकार इंद्रजीत सावंत त्यासोबतच आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवार या सर्वांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया आता आपण पाहूया। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेले आहे, त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे। आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली त्याच्यामुळं ते चाललेलं आहे, भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे। राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत। मुख्यमंत्री त्यांचे एवढे जवळचे आवडते असल्यामुळे हे सगळे राज्यात चालू आहे। म्हणजे ह्याच्यातून एक महत्त्वाचा मेसेज त्यांनी देशाला दिलेला आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकता, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करू शकता, तुम्ही सगळ्यांचा अपमान करू शकता महापुरुषांचा, आणि भाजपचं सरकार असेल तर सगळं काही चालू शकतं। शेवटी कोर्टाने जामीन दिल्यावर मी कोर्टावर टीका कशी करेल? फक्त वकिलांनी योग्य बाजू मांडली की नाही सरकारी तेवढं तपासल्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकेल। पण कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयावर जर मी टीका टिप्पणी करणं मला वाटतं काही योग्य नाही। फक्त हे बघावं लागेल की सरकारच्या वकिलांनी बाजू मांडताना कुठे हायगाई केलेली नसावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।